राज्य सरकारने घोषित केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा असलेला रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी अर्ज घ्यावे लागतात। हे अर्ज घेण्यासाठी महिलांनी ठाणे तहसीलदार कार्यालयात गर्दी केली। हा अर्ज घेण्यासाठी कधी 10 ते 20 कधी 100 रुपये घेत असल्याचा आरोप येथील महिला करताना दिसतात। तर या योजनेचा आम्हाला खरंच लाभ मिळणार का असा प्रश्न देखील महिलांनी यावेळी उपस्थित केलेला आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपण पाहूयात। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला आहे। या योजनेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत। यासाठी रहिवासी दाखला आहे आणि उत्पन्नाचा दाखला आहे। या उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी महिलांनी तहसीलदार कार्यालयात गर्दी केलेली आहे। आपण आहोत ठाणे तहसीलदार कार्यालयात आणि इथे मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झालेली पाहायला मिळते। या महिला ज्या आहेत त्या लांबून आलेल्या आहेत। हे सगळे कागदपत्र जमवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। 15 दिवसात त्यांना हे सगळे कागदपत्र जमवून त्यानंतरच त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। आपण त्यांना विचारूया नेमक्या त्यांच्या काय अडचणी आहेत। ताई, काय सांगाल, कधीपासून इथे उभे आहात, किती वेळ झालेला आहे? 1 तास होऊन गेला, आम्ही इथेच आहे। आम्हाला जसं कळलं की इथे फॉर्म मिळतात मग त्याच्यासाठी आम्ही आलो, पण एवढं तास उभं राहून सुद्धा काय होणार आहे की नाही होणार आहे ते पण आहेच ना। नक्कीच आपण बघतोय इथे ताई देखील 12 वाजल्यापासून उभे आहेत, म्हणतात काय नेमक्या त्यांच्या भावना ऐकूया। 12 वाजल्यापासून मी फिरते, कोण म्हणतं तिकडे भेटतो, कोण म्हणतं इकडे भेटतो, आणि इकडे तिकडे फिरून आली, परत इकडे लाईनीला आली, लाईनीला बोलतात तर इकडे पण अजून गर्दी लागलेली आहे, अजून आमचं काम झालं नाही आहे। ही काय आहे, मस्करी आहे का, देत आहेत का नाही देत आहेत, खरं खोटं काय काय माहिती। कामधंदे सोडून लेकराला घरात सोडून आम्ही इथं लाईनीला उभे आहोत। नक्कीच आपण बघूया, या ताईंकडे येऊया। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीचं आहे? बोललो सकाळपासून आम्ही 10 वाजल्यापासून आहे। खरं या योजनेचा आम्हाला लाभ भेटणार आहे का 20-20 रुपये घेतात नसते, एका फॉर्मचे 20 रुपये 40 रुपये होतात। मग खरंच या योजनेचा लाभ, मागे पण असेच फॉर्म भरून घेतले, 100 रुपये घेतले, आम्हाला त्याचा लाभ काय भेटला नाही आहे। श्रम कार्ड काढले त्याचा पण लाभ आहे। आम्ही सकाळपासून कामधंदे टाकून आम्ही आमच्या पोरांना घरी ठेवून उपाशी तपाशी आम्ही लाईनी लावून आहेत। नक्कीच। तर इथे काही आपल्याला दलालांची संख्या दिसते का काही फॉर्म घेण्यासाठी? 40-40 रुपये भरून फॉर्म भरायचे चालू आहे। 100 रुपये पण घेतात हे फॉर्म भरून द्यायचे। मग हे कसला कारभार चाललाय हा तुमचा? हे चुकीचं आहे। आम्ही सकाळपासून उन्हात तानात उपाशी तपाशी उभं आहे, मग हे चुकीचं आहे की नाही? तुम्हाला द्यायचा तर सगळ्या महिलांना लाभ द्या। नक्की गरजूंना द्या, गरजूंना द्या, नको त्यांना नाही देऊन काय फायदा आहे? नको त्यांना तुम्ही लाभ देता आणि ज्या गरजू आहेत त्यांना काही खरोखर त्यांना गरज आहे त्यांना द्या तुम्ही। घेऊन उभी आहेत ते बघा। नक्कीच। तर आपण बघतोय महिलांना अजूनही दाखले मिळालेले नाही आहेत। या महिला अगदी सकाळी 10 वाजल्यापासून लाईनीमध्ये उभ्या झालेल्या आहेत, मात्र अद्यापही त्यांना कुठलेही दाखले मिळाले नसल्याने या महिला नाराजी व्यक्त करताना दिसतात। त्यामुळे नेमका या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि कोणाला नाही हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।